नमस्कार, मी विशाल वर्दीशी. मूळ महापालिकांचा आज मी थेट आहे वसई विरार महापालिका परिक्षेत्रात. मी आहे आता एक क्षणाला नालासोपाऱ्यातल्या एका मोठ्या चौकात. माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितली तर मोठी रहदारी, अगदी एक हालचाल जी आहे निवडणुकीच्या प्रकाराची ती या ठिकाणी दिसून येते. एकूण 115 जागा आणि या 115 जागांवरती कोणाची सत्ता येते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बघा, म्हणजे मुंबईमध्ये ठाकरेंची चर्चा आहे तर इथे ठाकूरांची चर्चा आहे. पण पुन्हा एकदा गेली 35 वर्ष ज्या बहुजन विकास आघाडीची सत्ता इथल्या महापालिकेत आहे अगदी स्थापनेपासून, त्यांना यंदा जनता संधी देणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे. चला जाणून घेऊयात मूळ महापालिकांचा थेट वसई विरार महापालिका परिक्षेत्रातनं. तर असे मंडळी, ताईमाई अक्का आणि विचार करा पक्का, आणि जो तुम्हाला पटतोय त्यावरच तुम्ही मारा शिक्का असं म्हणत असताना, चला आज वसई विरार महापालिका परिक्षेत्रातील या जनतेचा नेमका मूड काय हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अर्थातच इकडे जर आपण पाहिलं तर गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीत स्नेहा दुबे यांनी इथे बाजी मारत त्या जायंट किलर ठरल्या. त्या पक्षाचे सगळे नेते आणि उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर उबाटाचे नेते देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि तिसरीकडे काँग्रेसची संख्या आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी दिसून येते कार्यकर्त्यांची. थोड्याच वेळात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते देखील आपण आमंत्रित केलंय, ती येतील, मला विश्वास आहे. होय का नेते येतील, त्यांचे कार्यकर्ते म्हणतात नेते पोहोचतील ते, पण जनतेपर्यंत तुम्ही पोहोचणं फार आवश्यक आहे. म्हणून आजच्या शोला ते काय त्यांचं म्हणणं मांडतात यावर देखील माझं लक्ष आहे. पण माझा पहिला धाटणीतला प्रश्न यांच्याकडे जातो. नेते, आपलं नाव आणि 30 सेकंद देतो. वसई विरार महापालिकेच्या परिक्षेत्रातील या सगळ्या भागाचा आपला विकासाचा रोडमॅप काय? माझं नाव जयप्रकाश सिंग आहे. प्रभाग क्रमांक 16 याचा भाजपाचा उमेदवार आहे. आणि आता इथे बहुसंख्यक समाज हिंदी भाषिक आहेत, तो मैं हिंदी में जरा बोलना, ठीक है? मैं यहाँ हिंदी में बात बोलूँगा. हमारे विकास का जो आराखड़ा है वो आराखड़ा हमने पूरी प्लानिंग की है और यहाँ का सुंदर और सुरक्षित वसई विरार का जो आराखड़ा तैयार किया है वो हम देने वाले हैं. तो 35 साल का जो कुशासन रहा है बहुजन विकास आघाड़ी का, उसको हम सत्ता से बेदखल करेंगे, सत्ता से बाहर निकालेंगे. और जो उन्होंने जो महापाप किया है इतने वर्षों में. जी, 30 सेकंद संपायला. हा, म्हणजे तुम्ही विजयाचा तुम्हाला आत्मविश्वास आहे. चला, भाजपचा विजयाचा आत्मविश्वास आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडे तुम्ही. ताई, मला सांगा आपलं नाव आणि 30 सेकंद, काय आपलं विकासाचं विजन आहे? मी रीना रामदास वाघमारे 10 क मधून आपल्या प्रभागातून उभी आहे. आणि मी ॲक्च्युली ह्याच्यामध्ये उतरली ह्याच्यासाठी आहे ताकी आपल्या इकडे सगळ्यात महत्त्वाचा आहे नळाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न. नालासोपारामध्ये सगळीकडे आपल्या कोणालाही माहीत नाही असातला नाही आहे. पाण्याच्या प्रश्नासाठी मी सगळ्यात पहिले, कारण मी महिला आहे आणि मी जाणते आहे. दुसरा, आपल्या इथे जेव्हा पण पाऊस होतो पाणी तुंबणं आणि खड्डे होणं हे एक नेहमीच आहे आणि हे नेहमीच आहे. हालाकी आताच आपण मध्यंतरी बघितलं असेल, आपले माननीय भाजपाचे नेते ज्यांनी खड्डेचं उद्घाटन करून गेले आहेत आणि 2 तासात जे रिपेअरिंग केलेला खड्डा होता तो परत उकडला गेला आहे. तर अशा वेळेला खरंच गरज आहे एका स्त्री व्यक्तीची की जिने जसं घर सांभाळते तसं बाहेर येऊन आपल्या समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे आणि इमानदारीने केलं पाहिजे. बिलकुल ताई, शुभेच्छा तुम्हाला, शुभेच्छा. नेते आपल्याकडे येतो. खूप प्रश्न आहेत बघा मंडळी. वसई विरार महापालिका परिक्षेत्र, इतर ठिकाणसारखेच प्रश्न आहेत. अनधिकृत बांधकामं आहेत, रस्ते आहेत, पाणी पुरवठा आहे आणि आरोग्य व्यवस्था देखील. महापालिकेची स्वतःची शाळा नाही, हा देखील एक मुद्दा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय. तुम्ही एकटे आलेला आहात, एकट्याने किल्ला लढवताय, ठीक आहे, कौतुक आहे. अकेला आता है, शेर अकेला आता है, शेर अकेला आता है, झुंड में कुत्ते आते हैं. बिलकुल. चला, 30 सेकंद, काय तुमचं विकासाचं विजन आहे? विकासाचा विजन आहे. इकडे आमच्या इकडे 35 वर्ष बहुजन विकास आघाडीचं सरकार होतं आणि आता 3-4 वर्ष भाजपचं आहे. कारण भाजपच्या महानगरपालिकेत त्यांचा प्रतिनिधी बसतो. आता प्रॉब्लेम इकडे असा आहे की पाण्याचा प्रॉब्लेम आहे मेन आणि गटाराचा. तो आम्हाला सॉल्व्ह करून पाहिजे होता. तो आता आम्ही उभे आहेत, आमची माझी स्वतः मिसेस उभे आहेत की आम्ही जिंकून आल्यानंतर ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करणार. अच्छा, तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार. तर असं आहे मंडळी, प्रत्येक जण विजयाची खात्री व्यक्त करतोय, समस्या सोडवेल असं जनतेला आश्वासन देताना दिसतोय. पण बघूयात ही आश्वासनं 16 तारखेच्या निकालानंतर किती लोक पूर्ण करतात याबद्दल देखील प्रश्न विचारायला हवेत. पण मी सुरुवात करतो माझ्या चर्चेला. चला, राजकीय चर्चा ही होऊ शकली असती, पण थेट
मी पहिला प्रश्न आपल्याला विचारतो तो असा आहे, गेल्या वेळी तुम्ही निवडणुकीत बाजी मारली इथं, बरोबर ना? ठाकूरांचा कालावधी संपवला गेला स्नेहा दुबेंकडनं. हा सगळा विजय लक्षात घेता त्या विजयाचं नरेशन या निवडणुकीत देखील दिसेल असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच दिसेल. आणि कारण काय आहे की जे आम्ही लोकसभेत जो घडवलेला आहे आणि विधानसभेत आमची 3 सीट आली आणि त्यांचा पराभव केला नाही, तर नक्कीच आमची महानगरपालिका येईल आणि आमचा महापौर बसेल. बरं, महापौर बसेल. येस. 35 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती, बरोबर? महापालिकेच्या स्थापनेपासून काय केलं त्यांनी जनतेकरता? काय केले ते सर्व लोकांना माहित आहे. अच्छा, मी नेते तुमच्याकडे, तुम्ही सांगा क्या किया है? यहाँ तो बहुत कुछ हुआ है. आपने जैसे बोला ना, वहाँ ठाकरे की सरकार थी, यहाँ ठाकुर की सरकार है ना. ठाकरे की सरकार हमारी युति सरकार ने फेंका. अब यहाँ भी वही बदलाव आने वाला है. जनता देख लग रहा है, जनता ज्यादा सामने वाली पार्टी के उम्मीदवार दिख रहे हैं, अब अपने अभी से हार मान लिए हैं. और यहाँ हमारे आशा ही नहीं, पूर्ण विश्वास है, इतना बहुमत मिल रहा है. यहाँ हमारी महायुति सरकार बना रही है. क्या आम्ही सरकार बनवणार. नेते थेट आलात तुम्ही, हरकत नाही. मी पहिला प्रश्न विचारला होता तो म्हणजे असा, 30 सेकंद देतो. तुमच्या पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा तुम्हाला जर संधी मिळते, तुमचं विकासाचं विजन काय? मुळात विकासाचं विजन गेली 35 वर्षे जी लोक आम्हाला निवडून देत होती, हे समोर दिसतंय 35 वर्षाचं राजकारण आणि या 15 महिन्याचं राजकारण. आजपर्यंत आमच्याकडे गरिबांना घर, उत्तम परिवहन सेवा, प्रत्येक घरात नळ आणि नळाला पाणी, ही आमची संकल्पना गेली 35 वर्ष होती आणि ती आम्ही लोकांपर्यंत पुरवलेली आहे. आणि म्हणून ठीक आहे, मागच्या विधानसभेत काही लोक भावनेच्या आहारी, काही लोक काही बटेंगे तो कटेंगे असे नारे देऊन निवडून आलेले आहेत. 35 वर्षात आमच्याकडे एकही गरीब माणूस रस्त्यावर आलेला नाही, त्याचं घर तुटलेलं नाही. 1.5 वर्षात ह्या लोकांना ते परिवर्तन हवं होतं, ते लोकांनी दिलं. 1.5 वर्षात आमचा गणपती कधीच खड्ड्यात आला नव्हता, आमची दिवाळी कधी खड्ड्यात गेली नव्हती. यांनी 1.5 वर्षात काय केलं याचा एक पुरावा, एक काम, कुठला लोकांच्या भल्याचं काम केलं हे दाखवावं. बरं, तुम्ही सांगा नेते, तुम्ही काय केलं? तुम्हाला 35 वर्ष सत्ता मिळाली ना, 5 कामं झट सांगा, मी बोटावर घेतो. 5 कामं सांगतो. उत्तम परिवहन सेवा हा सगळ्यात पहिला मुद्दा. सगळ्यात दुसरा आणि महत्वाचा मुद्दा, जो लोकांना पाणी लागतं ते पाणी प्रत्येकाच्या घरात पुरवलेलं आहे. उत्तम दर्जाचे रस्ते. चौथं जे आरोग्य सेवा, आमची पहिली महानगरपालिका ज्याच्यात फ्री ऑफ कॉस्ट लोकांना आरोग्य सेवा पुरवली जाते. 4 आणि 5वा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सगळ्यांना कमी बजेटमध्ये घरं पुरवली गेलेली आहेत इकडे. बरं, 5 कामं त्यांनी सांगितली. हा नेते, 5 कामं पटतात तुम्हाला? येत होतो मी. मैं 5 पाँव को गिनाता हूँ. एक बच्चा पैदा होता है तो उसके लिए क्या चाहिए? हॉस्पिटल. एक भी हॉस्पिटल है यहाँ? बच्चा बड़ा होता है तो उसके लिए क्या चाहिए? गार्डन चाहिए. एक भी गार्डन है यहाँ? 35 सालों में बच्चा बड़ा होता तो उसके लिए स्कूल चाहिए. एक भी स्कूल है यहाँ? स्कूल के आगे क्या चाहिए? उसके आगे हॉस्पिटल चाहिए. बच्चा हॉस्पिटल है यहाँ? अस्पताल है. ये सबसे बड़ा सच है कि जो पैदा हुआ एक दिन मरेगा, उसके लिए अस्पताल है यहाँ? बढ़िया नहीं बना. 35 साल में क्या किया? पब्लिक को बदलाव चाहिए. बदलाव, एक कपड़ा पहन के आदमी उब जाता है तो 35 साल से कौन वही बदलाव? पब्लिक बदलाव बना चुका है. जैसे हम सब लोकसभा जीते, विधानसभा जीते, वैसे निकाल चुनाव जीत रहे हैं. जय श्री राम. ताई, ते म्हणतात पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला. पाण्याचा प्रश्न सोडवला, रस्ता पाण्याचा प्रश्न जर सोडवला असता तर जनता इथे टँकर लॉबीकडून पाणी विकत घेताना जी मजबूर दिसते ती दिसली नसती. राहिला हॉस्पिटलचा प्रश्न, हॉस्पिटल बहुजन विकास आघाडीच्या काळामध्ये बांधले गेलेले आहेत, ठीक आहे, पण ते हॉस्पिटल जे मॉनिटरिंग जी आहे ती स्लो लेवलला आहे, ती ऍक्टिव्हेट करणं आवश्यक आहे. आज गेल्या 5 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे, पण त्यावेळेसपासून हॉस्पिटलमध्ये औषधाचा तुटवडा आहे, औषधाचा भ्रष्टाचार होत आहे आणि डॉक्टर जे आहेत साधारण टाके मारण्यासाठी सुई पण बाहेरून मागवत आहेत. ही परिस्थिती आहे. आता हे 35 वर्षापासून आलेल्या लोकांनी काहीतरी सुविधा उपलब्ध केल्या होत्या, पण 1.25 वर्षापासून जे सरकार आलेलं आहे त्यांनी लोकांच्या सेवेसाठी आम्ही उभे राहू अशी म्हणून जनतेकडून मतं मागितली. 41 बिल्डिंग तुटण्यापासून आम्ही रोखू, कोर्टाचा आदेश आम्ही बदली करू, पण निवडणुका झाल्यानंतर त्या बिल्डिंग पाडल्या गेल्या
आज त्यातले 2500 कुटुंब रस्त्यावर आहेत. त्यांच्यासाठी वर्षभरात काय केलं यांच्या उमेदवारांनी? ठीक आहे नेते, पहिला मुद्दा, चला विकासाच्या मुद्द्याला हात घालू. राजकीय गप्पा भरपूर झाल्या. पहिला मुद्दा घेतो मी आरोग्य सेवेचा, जो मोठ्या प्रमाणात इथे दिसतो. महापालिकेचं हॉस्पिटल आहे पण पुरेशी व्यवस्था त्या ठिकाणी नाही. तोकडी आरोग्य व्यवस्था, हा जो काही आरोप केला जातोय त्याबद्दल नेत्यांना पहिला प्रश्न, आरोग्य व्यवस्था खरंच व्यवस्थित आहे? आरोग्य व्यवस्था आमच्याकडे जे PUC सेंटर उभे केलेले आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त नॉर्मल डिलिव्हरीचा टक्का तुम्ही जर चेक केला तर त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. आमच्याकडे बऱ्यापैकी लोक तिथे येऊन ट्रीटमेंट घेत आहेत. त्यांना जे काय कमी, म्हणजे जे प्रायव्हेटमध्ये समजा 50,000 आहे तर आमच्याकडे 5,000मध्ये त्या लोकांना ती सुविधा पुरवली जाते. भक्ती चौधरी VVCMC मध्ये आरोग्य विभागामध्ये ज्या हेड आहेत त्या स्वतः त्यांची प्रसूती त्यांनी त्या प्रसूतीगृहामध्ये जे महापालिकेचे आहे त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची झालेली आहे. हे जे म्हणतात ना आरोग्य नाही आहेत, मग आज ही सगळी मुलं जन्माला येतात ती कुठून येत आहेत? जर आरोग्य सेवा नाही आहे तर कशी येत आहेत? बरं, आमच्या 35 वर्षाचा विकास एका शब्दात सांगतो. सर्वसामान्य एका शब्दात 35 सर्वसामान्य माणसाला वर्षाचा मुंबईकडे धाव घ्यावी लागत नाही का? 35 इथं इलाज होतो का? 35 वर्षाचा विकास एका शब्दातच सांगतो. हा. हे जे 35 लाख लोक इकडे जमलेत हा. ना, हे लोकनेते आमदार हितेश ठाकूर यांच्या प्रेमासाठी आलेत. त्यांना सुविधा मिळतात, त्यांना घर मिळते, त्यांना पाणी मिळतो, त्यांना वीज मिळते, त्यांना रस्ते मिळतात, म्हणून ते इकडे आले. बरं. हे सगळे असंच नाही आले. 35 वर्षात स्वस्तात घर देणारा एकमेव फक्त लोकनेते आमदार हितेश ठाकूरच आहेत. बरं. बहुजन विकास आघाडीच आहे बरं. आणि हे करतात म्हणून 35 वर्ष सतत निवडून येत आहेत. बरं, अरे कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे नेत्यांसाठी. हा, तिथं टाळ्या वाजतायत, इथं वाजत नाही. संख्या कमी की काय? चला सर्वसामान्य माणसांपैकी कोणाला आपलं म्हणणं मांडायचंय? ठीक आहे, मी तुमच्याकडे येतो. नेते ते म्हणले स्ट्रॉंग सशक्त आरोग्य व्यवस्था, सगळं काही आहे, व्यवस्थित आहे. आपको मैं बता दें, आप यहाँ पे हैं, अगर आप रुकेंगे ना, नगर पालिका हॉस्पिटल बाजू में है, आप जाके आइए, वहाँ पे डॉक्टर ने टाइम रहता है. हॉस्पिटल का फील्ड मुझसे पूछिए. नगर पालिका हॉस्पिटल जितने भी यहाँ पे हैं, वहाँ पे कोई भी ढंग से एक भी ट्रीटमेंट नहीं मिल रहा है. वहाँ का पेशेंट मुझे कांटेक्ट करके आते हैं और कहाँ पे एडमिट करा था वो भी मैं आपको बताऊँ, जाके वो भी आप ऑन पेपर पे बात कीजिए, और भले नहीं बात करते हम. ठीक है, जैसे प्राइवेट हॉस्पिटल बोले कि 50,000 रुपया लेते हैं. ठीक है, तो 50,000 क्यों लेते हैं? प्राइवेट हॉस्पिटल का आपका नहीं होना चाहिए. प्राइवेट हॉस्पिटल में 15,000 में कराता है नॉर्मल. आज के तारीख में 5,000 6,000 में करवा के दूंगा नॉर्मल डिलीवरी. मैं करवा के दूंगा. हमारे पास भेजिए, कोई भी अवेनाइज डिलीवरी का है हमारे पास कांटेक्ट करके भेजिए, मैं 5 से 6,000 में करके दे दूंगा आपको. महापालिकेच्या हॉस्पिटल मधली सर्विस नहीं मिलने वाले नूर खान को ढूंढते हैं. हाँ, अच्छा ठीक आहे, सर्व्हिस काय मिळते महापालिकेच्या हॉस्पिटल? डॉक्टर का नहीं है विषय, डॉक्टर विषय मेन है. ट्रीटमेंट में डॉक्टरच नहीं. डॉक्टर ही नहीं है ट्रीटमेंट में. डॉक्टर कौन है? मैं खुद भेजता हूँ. मैं रात को 11 बजे मैं हॉस्पिटल में गया हूँ. हाँ, और इनके जो है ना वहाँ पर यहाँ के सॉरी भरत मकवाना जी है, उनको मैंने खुद फोन करके भी कितने बार बोला. नाही ते खरंच डॉक्टर नाही असं म्हणणं आहे. देखिए, महापालिका का जो हॉस्पिटल है उसमें डॉक्टर नहीं है. MBBS तो मुझे लगता है एक भी नहीं है. उसके बाद से जो भी डायग्नोज की सुविधा है, CT स्कैन, MRI, एक्सरे, सब बोलते हैं बाहर से कराओ. कोई सुविधा नहीं है. और खास करके आप जिस प्रभाग में खड़े हैं, वार्ड क्रमांक 16 में, यहाँ तो कोई भी सरकारी सुविधा महापालिका की तरफ से होनी चाहिए. डॉक्टर तो छोड़ो, मैं 35 महीने के हमारी आमदार आए हैं. 65 लाख रुपए अकाउंट में आ गया. केएम जैसा हॉस्पिटल बन रहा है. केवल जो 35 सालों में नहीं हुआ, 35 महीने के अंदर पैसा आ गया. सारे पब्लिक को पता है. यहाँ एवर साइड में केएम हॉस्पिटल बन रहा है. केलं काय? काय केला? सामने मैं बता रहा हूं, 35 सालों में सिर्फ इस शहर को भ्रष्टाचार का एक अड्डा बना दिया गया है. अवैध निर्माण व्यापक स्तर पे है. नाला सोपारा वसई विरार की जनता एक मतलब दहशत के साए में रह रही है, क्योंकि इन लोगों ने इतना ज्यादा अवैध निर्माण कर दिया है कि ओव्हर हो गया. ठीक आहे ताई, त्यांनी दावा केला आरोग्य व्यवस्था अगदी उत्तम. एक महिला म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो मी. महिला म्हणून तुम्ही पाण्याचा मुद्दा जिव्हाळ्याने मांडला, तो मांडलाच पाहिजे. शेवटी घरच्या महिलेलाच पाणी भरावं लागतं. कशी आरोग्य व्यवस्था? ते जे म्हणतात की सगळं छान आहे, व्यवस्थित आहे, तुमचं काय म्हणणं आहे? पहिले मी तुमच्या माध्यमातून भाऊंना जरा एक रिक्वेस्ट करायला सांगेल की चला 35 वर्षापर्यंत काही नाही झालं आरोग्य सेवेवरती, पण आता तुम्ही सत्तेत आहात, तर प्लीज थोडं आपल्या जनतेकडे पण बघा. फक्त बोलून काम होत नाही, काम करण्यासाठी स्वतःला लढावं लागतं है ना. म्हणून रिक्वेस्ट करते की प्लीज आपण कोणाला ब्लेम करायच्या अगोदर प्लीज काम करा. धन्यवाद. आता पाणी पुरवठ्यासाठी मी सांगेल, जर खरंच पाणी पुरवठा योग्य आरोग्य व्यवस्थेत सांगू जी ऍक्च्युली आरोग्याच्या विषयामध्ये
डॉक्टरांचं पण काही त्याच्यात इश्यू नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की तिकडे मटेरियल जे त्यांना हवं आहे ते डॉक्टर तेव्हा आहेत ना जेव्हा त्यांना मटेरियल त्यांच्यासाठी प्रोव्हाइड केलं जाईल. प्रशासन त्यांना जर मटेरियल प्रोव्हाइड करणार नाही ते कसं करतील? काय ते त्यांच्या खुशातून आणून देतील? नाही ना. त्यांना देण्यासाठी पण प्रशासनाने कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. हा एक अपक्ष उमेदवार आपल्याकडे आलेले आहेत. हा काय नाव आपलं? माझं नाव भवनाथ सिंग आहे. हा भवनाथ गजानन सिंग. बरं, काय म्हणणं आहे आपलं? काय आपलं विजन आहे? माझा विजन आहे की माझ्या प्रभागाचा विकास व्हायला पाहिजे. कसं व्हायला पाहिजे? तिकडे एक पण शाळा नाहीये. वसई विरारचा कसं झाला पाहिजे विकास? वसई विरारचा विकास व्हायलाच पाहिजे. कसा झाला पाहिजे? चांगला झाला पाहिजे. मुंबईपेक्षा जास्त झाला पाहिजे. इकडे हॉस्पिटल नाहीये. हा. इकडे शाळा नाहीये. कॉलेज नाहीये. हा. मुलांना खेळायला मैदान नाहीये. हे सर्व व्हायला पाहिजे. बर 35 वर्षापासून शिट्टी वाजते. आता त्यांना विचार त्यांनी काय केलं सिटीवाल्यांनी. तुमची टॅगलाईन काय? माझे टाईम असा की मला लोकांनी माझ्या जिंकून आणलं तर आम्ही सर्व विकास करू. बरं, तुम्ही काय म्हणलात दलदल आहे काय नेमकी दलदल आहे? कुठे दलदल आहे? हा कुठे दलदल आहे? सगळीकडे दलदल आहे. सबसे सुंदर निर्दल आहे. अच्छा हा. असं म्हणलं तुमचं. दलदल लोकांना बघून बघितलं तुम्ही. आता निर्दल आणा. अच्छा, निर्दलीला आणा असं तुमच्या अपक्षांना आणा. आम्हाला फक्त थोडा वेळ द्या. बिलकुल, मी दिला. प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्या. देतो. सगळ्यात पहिलं तर आमचे हे कार्यकर्ते लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांचे कार्यकर्ते आहेत. धरून पकडून आणलेले कार्यकर्ते नाहीत. बरं. त्यांचा जो कोण परिवर्तन झालं. कोणी एक कार्यकर्ते पकडून आणले? मिनिट अर्थात तुम्हाला त्याचं तो उत्तर देतो ना. हा गेल्या म्हणजे त्यांचे जे परिवर्तन झालं असं त्यांचं म्हणणं हा. आहे. त्यांचे आमदार किती महिने झाले निवडून आले ते 35 महिने सांगतायत. त्यांनी त्या 35 महिने झाले कसे हे मला पहिलं सांगा. कारण इलेक्शन होऊन 1च वर्ष झालं विधानसभेचं. बरोबर. त्यामुळे ते झाले 12 महिने. आम्ही 18 महिने धरतो. 35 महिने कुठून झाले हे पहिलं सांगा. दुसरं, गेले 6 वर्ष इथे प्रशासक आहे जो राज्य शासनाचा अखत्यारीत आहे. 6 वर्षात तुम्ही काय केलं ते पहिलं आम्हाला दाखवा. तुम्ही एक पहिलं समजा त्यांनी कोणी जे काय आरोप लावले हे मागच्या 6 वर्षामध्ये प्रशासक कोणाचा हे त्यांना जर माहीतच नसेल तर त्यांचा अधिकारच नाही इकडे बोलायचा. प्रशासक त्यांचा मग काम काय केलं? रस्ते का नाही बनले? या दिवाळीमध्ये आमचे गणपतीच्या अगोदर दिवाळी, नवरात्र आणि दिवाळी, गणपती, नवरात्र आणि दिवाळी याच्यामध्ये खड्डे का होते रस्त्याची 35 वर्षात कधीच नव्हतं. गरीब लोकांची घरं. एक मिनिट. गेल्या 35 वर्षात एकही घर तुटलं नव्हतं. ते आज या इलेक्शनच्या अगोदर, विधानसभेच्या अगोदर यांचे जे उमेदवार होते, जे आज आमदार आहेत, त्यांनी कमिटमेंट दिलेली की आमची एकाचंही घर तुटणार नाही. मग 42 बिल्डिंग कशा तुटल्या, ती 5,000 लोक रस्त्यावर कशी आली याचं उत्तर त्यांनी द्यावं. चर्चा आपण लाईव्ह शो करतोय. सगळे बघतात आपल्याला. सगळे बघतात नेते. हा मला एवढंच विचारायचं आहे, गेल्या 35 वर्षात इथे एकाही गरीबाचं घर तुटलं नाही. कुठल्याही गरीबाला म्हणजे जे C1 ची नोटीस आहे ती कधी आली नाही. मग यांच्या आमदारांनी जे 1 वर्षापूर्वी त्या लोकांना जाऊन सांगितलेलं तुमचं एखादंही घर तुटणार नाही, ते 42 बिल्डिंग तुटल्या कशा, ती 5,500 लोक रस्त्यावर आली कशी. त्याच्यानंतर सुद्धा त्या गरीबांना जेवण सुद्धा आमच्या ट्रस्ट कडून गेलेलं, त्यांना रात्री भर थंडीमध्ये रात्री जेवण सुद्धा आमच्याकडून गेलेलं. मग यांच्या आमदारांनी जे काय परिवर्तन हे म्हणतायत ते कसं काय झालं ते मला उत्तर द्यावं. 35 वर्ष झाले इकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार कोणाचे आहेत, खासदार कोणत्या पक्षाचे आहेत त्यांना माहिती नसेल. 90 पासून खासदार त्यांचे आहेत. आमदार 2009 पर्यंत आता जे आहेत ना खासदार, त्यांचे वडील स्वर्गीय विष्णूजी सावरा हे आमदार होते. चिंतामणजी वणगा हे खासदार होते. 35 वर्षाचा हिशोब ते मागतायत. 10 वर्ष महापालिकेला झाली आहेत आणि 10 वर्षाच्या महापालिकेत
2016ला पूर्ण भारतामध्ये 4थ्या नंबरला आलेली स्वच्छ वसई विरार शहर महानगरपालिका होती. आणि हे केंद्र सरकारने म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वात जे आलेलं इकडे मग अस्वच्छ त्यांनी कोणी दिलेलं केलं? आहे, त्यांनी दिलेलं हा. आहे. हे जे आरोप करतायत ना यांना हे माहितीच नाहीये. हा. यांच्याच सरकारने मानांकन दिलेलं आहे 4 नंबरची स्वच्छ सुंदर वसई विरार शहर महानगरपालिका बरं, ठीक, हे त्यांनी दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त परिवहन सेवेमध्ये दर महिन्याला जवळपास 10 ते 12 हजार विद्यार्थी मोफत परिवहन सेवेचा उपयोग मी घेतात शाळेत येतो जायला. मी येतो त्या मुद्द्यावर येतो. मी उभटाला पण हा हे भाजप आणि बहुजन आघाडी एका माळेचे मणी बर. आहेत. हे जेव्हा ह्यांचे सरकार जुळवाजुळी करायचं होतं ते ह्यांचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या बंगल्यावर काय करत होते, कारण यांच्या आमदारांसाठी तेव्हा हे कुठे गेले. आता हे लोक एका दुसऱ्याच बरोबर भांडतायत, पण हे दोघंही एका माळेचे मणी आहेत. त्यामुळे या दोघांनाही निवडून न देता आमचा उबाटा या पक्षाला निवडून द्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरोबर त्यांचं त्यांनी म्हणलं की गेल्या 35 वर्षात एकही इमारत तुटली नाही. प्रशासक बसला, तुमच्या ताई आमदार म्हणून निवडून आल्या आणि इमारती पडल्या, नोटिसा गेल्या. जबाबदार कोण? एकदम उसकी जवाबदार उसका जो है सिर्फ यहाँ की स्थानीय पार्टी जो यहाँ पे सत्ता में 35 साल रही है, बहुजन विकास आघाड़ी है. कसं काय? मैं बता रहा हूँ ना कैसे. रमाबाई बिल्डिंग विरार में उसको नोटिस दिया गया था, लेकिन लोगों ने खाली नहीं किया नोटिस पे. उसमें 17 लोग मरे. अगर महानगर पालिका किसी बिल्डिंग को नोटिस देके खाली कराती है, मतलब खाली ना कराए, तोड़े ना, मतलब लोगों को मरने दे. अगर सही समय पे नगर पालिका के नोटिस पे लोग खाली हुए होते तो शायद वो 17 लोग आज हमारे आपके बीच में जिंदा होते. उन 17 लोगों के मौत के जिम्मेदार बहुजन विकास आघाड़ी है. नंबर 1. नंबर दूसरी बात मैं बता रहा हूँ, सब बता रहा हूँ. आप कह रहे हैं कि 35 सालों में येतो बाबा थामना जरा थामना. उसके बाद से कहते हैं कि 35 सालों में खूब विकास हुआ. तो मैं आपसे पूछना चाहता कि वह 35 सालों में कितना विकास हुआ. अभी हमारे आमदार को आए सिर्फ 13 महीने हुआ. इनके 35 साल का विकास 13 महीना भी नहीं टिका, 7 महीने भी नहीं टिका. और इनकी पार्टी के आमदार, पूर्व खासदार, सारे नगर सेवक महानगर पालिका के सड़क पर कार्यालय पे उतर के धरना देने के लिए. वो कौन सा विकास था? कम से कम 1 साल तो टिकना चाहिए. इनका विकास 1 साल भी नहीं टिका. और मैं आपको बता दूं, एक मिनट और मैं आपको बता दूं, इन रास्तों में आप चले जाइए, अगर इनके पक्ष के माजी आमदार, माजी खासदार उन रास्तों से निकल गए, ये खुद अपनी पार्टी को वोट नहीं देंगे. बरं, ठीक आहे. काय नेते? रमाबाई इमारतीला ज्यावेळेस नोटीस दिली त्यावेळेस बीजेपीचं सरकार होतं, बीजेपीचं प्रशासन होतं. आणि त्यावेळेस जे मृत्युमुखी पडले होते त्यांना 5-5 लाख रुपये अनुदान देण्यात ह्यांच्या नेत्यांनी सांगितलं. ते 5 लाख रुपये अजून जनतेपर्यंत पोहोचले नाहीयेत. म्हणजे भाजपाच्या करण्यामध्ये आणि कथनीमध्ये खूप अंतर आहे. इमारती तुटल्या, कोण जबाबदार? बीजेपी जबाबदार आहे. बीजेपीचं सरकार राज्यामध्ये, केंद्रामध्ये आणि इथे आमदार पण त्यांचं आहे. इमारती तुटल्या त्यांचं प्रशासन त्यांचं आहे. हे सर्वस्वी त्यांचं पाप आहे. ठीक आहे. मी कुठला मुद्दा शांत बोलू, बात करे, बोलू येऊ द्या ना, बोलू द्या ना. एक मिनिट बोलूया ना. मी काय म्हणतो, जनता तुम्हाला टीव्हीवर बघते, असा आरडाओरडा करून तुम्ही काय मेसेज देताय त्या लोकांना? काय मेसेज देता? नाही हे चुकीचं आहे. प्लीज ठीक आहे. मी पुढला मुद्दा घेतो. वसई विरार मधली अनधिकृत बांधकामं, याला जबाबदार कोण? त्यांचा मुद्दा मी पहिला खोटा पाडतो. त्यांच्याकडे उत्तरच नाहीये, कारण रमाबाई बिल्डिंग ही 42 बिल्डिंग पाडल्यानंतर पडलेली आहे. त्यामुळे 42 बिल्डिंग पहिला का तोडल्या याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये, कारण त्या लोकांना लोकांची बांधिलकीच नाहीये. हा पहिला मुद्दा. त्यांना ते विचारा ना, रमाबाई बिल्डिंग कधी पडली आणि 42 बिल्डिंग कधी पडल्या. हा पहिला मुद्दा. डिसेंबर मध्ये 42 बिल्डिंग तोडल्या आणि पावसाळ्यात रमाबाई बिल्डिंग पडली. हा 2 वेगवेगळे विषय आहेत. कुठेतरी काहीतरी जंबल करायचं. जे मोदी करतात ते हेच त्यांचे कार्यकर्ते करतायत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांचा जो विषय होता, काय बोललेले ते लोक, अजून काहीतरी आरोप काही लावतायत. नोटीस दिला, त्याच्यावर प्रशासक तुमचा आहे मुख्य. आता त्याच्यावर रस्ते केले नाहीत. त्यांच्या जे कोण नवनिर्वाचित परिवर्तनवाले आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, कॉन्ट्रॅक्टर आमचं ऐकत नाही. अरे मुख्यमंत्री तुमचा, पालकमंत्री तुमचा, गेली 20 वर्ष खासदार तुमचा,
पंतप्रधान तुमचे जर एक साधा कॉन्ट्रॅक्टर तुमचं ऐकत नसेल तर आमची बहुजन विकास आघाडी आप्पाच्या एका फोनवर रातोरात रस्ते व्हायचे. आता का होत नाही? बघा, याचं उत्तर. अनधिकृत बांधकाम काय म्हणणं आहे तुमचं? कोण जबाबदार याला? अनधिकृत बांधकामाला त्यावेळेच्या प्रशासन जबाबदार आहे. कोण? वसई बहुजन विकास आघाडी आणि महानगरपालिका, बस दुसरं कोण नाही? दुसरं कोणीच नाही. बरं, यांच्या वेळेला त्याचा निर्णय झालेला आहे. अनधिकृत बांधकामाचं पाप कोणाचं? देखिए पिछले 5 वर्षों से प्रशासन जब से प्रशासक चला रहा है, मुझे नहीं लगता है यहाँ पे ज्यादा अनधिकृत बांधकाम कुछ हुआ है, मुझे नहीं लगता है. लेकिन 2020 के पहले जब यहाँ महानगर पालिका स्थापित थी, सबसे ज्यादा अनधिकृत बांधकाम 2005 से लेकर के 2020 तक हुआ है. इन 2005 से लेकर 2020 तक नगर पालिका फुल मेजोरिटी में थी इनकी. 115 के कारपोरेटर के स्ट्रेंथ में 109 कारपोरेटर इनके थे. हम तो विपक्ष में भी नहीं थे. हम कैसे जिम्मेदार हैं? पूरे जिम्मेदार ही लोग हैं. नावाला पण नव्हता. 100% नहीं थे हम. मग जबाबदार कोण? अरे बहुजन विकास आघाडी और स्थानीय प्रशासन और कौन जिम्मेदार? अनधिकृत बांधकाम कोण जबाबदार? हे कसं झालंय, आगीतून फोफाट्यात गेल्या 5 वर्षामध्ये हरित आपली जी वसई होती तिचं सगळ्यात जास्त हरितकरण संपवलं गेलं आहे. म्हणून हे असं झालं ना, आगीतून फोफाट्यात. म्हणून सांगते की एक इमानदार माणसाला उभा करून बघा, एकमेकांना हे काय म्हणतात, आरोप प्रत्यारोप करून जबाबदारी ढकलून काही होणार नाही. ते म्हणतात अनधिकृत बांधकाम तुमच्याच कालावधीत 2004 पासून अनधिकृतचा त्यांनी आमच्यावरती आरोप केलाय. 2004 ते 2009 स्वर्गीय विष्णूजी सावरा आमदार होते, वनगा साहेब खासदार होते. तुम्ही तोच बरोबर. एक मिनिट आमदार त्यांचे आहेत ना, ते आमच्यावरती आरोप करतात. 2009 2010 नंतर 2010 नंतर प्रशासक गेले 6 वर्षाले प्रशासक त्यांच्या हातात आहे. त्यांच्या हातात आहे सरकार. त्यांच्या 14 पासून गेले 11 वर्षाले सरकार त्यांच्या हातात आहे. टाउन प्लॅनिंग तुमच्या आणि हातात नाही. आरोप आमच्यावरती केले जातात. सरकार त्यांच्या हातात आहे. सरकार त्यांचं आहे. काय त्यांनी कारवाई नाही केली सरकारने? चला आम्ही नाही केली ना, सरकारने का नाही कारवाई केली? त्याला कारण असं होतं की यांच्यातले कोण कथित नेते हे आरटीआय टाकण्यात व्यस्त होते. त्याच्या मागे त्यांचा हिडन अजेंडा काय होता ते काही गोष्टी तुम्हाला मागच्या विधानसभेत पुरावे सकट दिलेले आम्ही लोकांनी. ते आरटीआय टाकून काय करत होते आज पण इतिहास आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे. आरटीआय टाकून त्याच्यावर पुढे कारवाई काय झाली, ती आरटीआयची कारवाई तिथे थांबली जाते. त्याच्या मागचं कारण काय याचं उत्तर त्यांनी द्यावं. बरं, त्यांच्या आमदार एक मिनिट त्यांच्या आमदार जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे बहुजन विकास आघाडीत सगळे चोर आहेत. मग आमचे 10 नगरसेवक तुमच्या पक्षात का घेतले? ते मोठे चोर असं आहे त्यांचं म्हणणं का? तुमची लेकरं त्यांनी कांद्यावर घेतली का घेतली त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. पॉवरफुल नाही आहे त्या म्हणून आमचे लोक घेतात आहे. ते पॉवरफुल इकडे आहेच नाही. बहुजन विकास आघाडी भरोसा नाही. बस ते आमचे कॅन्डिडेट घेऊन ठीक आहे. काय हे म्हणतायत अनधिकृत बांधकाम आमदारांचं लक्ष पाहिजे होतं, पालकमंत्री कोणाचा त्यांचं लक्ष पाहिजे होतं. जबाबदारी नेमकी कोणाची होती? महानगरपालिकेची. बरं, महानगरपालिकेचे सत्ताधारी होते, त्यांची जबाबदारी होती अनधिकृत बांधकामावरती अंकुश ठेवणं. पण ह्या लोकांनी एवढ्या वर्षात जवळजवळ गेली 35 वर्ष या लोकांनी काही अंकुश ठेवला नाहीये. जसं हे सुनील तिवारी बोलले, जवळ 2007 ते 20 पर्यंत जे अनधिकृत बांधकाम ज्या कोणी पद्धतीने कोणाला पाठीशी घातलं, कोणी कोणाच्या खांद्यावर हात ठेवला, महानगरपालिकेचे अधिकारी आणि कोणी कोणाला जवळ केलं? नगरसेवक स्थानिक इथले जेवढे नगरसेवक प्रशासक आहेत नगरसेवक कोणाचे जास्त आहेत? बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक 115 नगरसेवक त्यांचेच आहेत आणि त्यांची सत्ता होती गेली अनेक वर्ष. आणि अनधिकृत बांधकाम इथे जे रस्ते पाणी सांडते सर्व जबाबदार महानगरपालिका आहे. महानगरपालिका. आणि त्यावरती तर नगररचनाचा विकास जो आहे तो सरकारकडे होते. त्याचे आता एकनाथ शिंदे म्हणून ज्यांच्याकडे आहेत, जे आता शिंदे गटाचे नेते आहेत, बरोबर आहे, त्या लोकांनी ह्या सगळीकडे लक्ष नाही दिलं. त्यामुळे हे सगळं जो वसई विकासाचा जो कायापालट जो बेकार जो अवस्था झाली आहे ना, सर्वस्वी जबाब महानगरपालिका आणि सरकार आहे. या सगळ्या ठीक आहे. वसई विरार महानगरपालिका किंवा एकूणच या क्षेत्राकडे फार मुंबईच्या सरकारचं लक्ष जात नाही असं काही आहे का तुम्ही लक्षच देत नाही असं काही आहे? देखिए पूरा ध्यान है सरकार का, यहाँ पे पूरा ध्यान है. अनधिकृत बांधकाम की जो बात रही है और जितने भी स्लम एरिया हैं, हमारी सरकार ये सारे और क्लस्टर योजना ला करके जितने भी गरीब लोग हैं, काम चालू हो गया, जितने भी लोग हैं उनको बसाने योजना आ रही है. हम उनको बसाने का काम कर रहे हैं. योजना आ गई है. हम जितने भी स्लम में लोग रहते हैं उनको 2030 के पहले हम एक अच्छा घर देने का प्रयास करेंगे और देके रहेंगे. बरं, क्लस्टरचं झालं काय? कुठपर्यंत आलं? मैं उनकी बात का जवाब दूंगा.
कि जो आरटीआई का उन्होंने मुद्दा उठाया, आरटीआई किंग आज उनके पास है, उनके साथ में है, और यहाँ से उन्होंने किस लिए उसका आपने समर्थन त्यांनी किया? म्हटलं त्यांची काही लोक तुम्ही खांद्यावर घेतली, कडेवर घेतली. हा घेतली ना. बिल्कुल लिए। देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, महाराष्ट्र के कर्तव्यनिष्ठ और अभ्यासु मुख्यमंत्री, तुमच्याकडे तुमचे मैं कार्यकर्ते बता रहा हूँ, सुनिए तो, यांच्याकडे नेते नव्हते. उनके नीतियों से सहमत होकर के, उनके नीतियों से सहमत होकर के अगर देश के विकास में कोई अपनी भागीदारी दे सकता है, त्यांच्याकडे त्यांचे नेतेच नव्हते. त्यांच्याकडे त्यांचे नेतेच नव्हते म्हणून तुमचे कार्यकर्ते घेतले. आमचा एक मिनिट आमचा पंतप्रधान पण लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, आमचा मुख्यमंत्री पण लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, ज्याच्या एका फोननी तुमचे अख्खे कॅबिनेट त्यांच्या दरवाज्यात आलेले विवा कॉलेजला, हो साहेब, अख्खे कॅबिनेट मिनिस्टर, राज्यमंत्री सगळे आमच्या आप्पांकडे येऊन मागच्या राज्यसभेला मतदानासाठी ती लोक आमच्या दरवाज्यात येत होती. ही आमच्या नेत्याची ताकद आहे, काम करायची दानत आहे, आणि म्हणून 35 वर्ष लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे. या प्रभागात ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात त्यांच्या 4 पैकी 2 उमेदवार आमच्या पक्षातनं त्यांच्याकडे गेलेले. आता आमचे उमेदवार नव्हते म्हणून आमचे उमेदवार भाड्याने घेतले, ही गोष्ट खरी आहे. आणि इकडचा विकास गेल्या 35 वर्षामध्ये जे झालाय, या 2 वर्षामध्ये काहीच झालं नाहीये. ते तुम्ही पब्लिकशी बोलू शकता. बरं येतो नेते येतो. एक नवी. हा काय वसई विरारचा विकास, आम्ही अनधिकृत बांधकामांबद्दल बोलतोय, आम्ही आरोग्य व्यवस्थेबद्दल बोलतोय. काय म्हणणं आहे तुमचं की कशा पद्धतीने विकास झालाय? देखिए, विकास की बात की जाए तो पहले भाजपा के लोग पहले तय कर ले 16 नंबर में और 10 नंबर में इनके पास चेहरा नहीं है. वो लोगों को बाहर से लाके अपना चुनाव लड़ा रहे हैं. और रही बात बहुजन विकास आघाड़ी की बात करते, अवैध बांधकाम की बात करते हैं, 16 तारीख को आप देख लेना, 16 तारीख को इनकी हवा निकल जाएगी. और बड़ी बात करता हूँ, यह लोग सिर्फ मोदी के चेहरे पे चुनाव लड़ना चाहते हैं. हमारे पास एक अच्छा नेतृत्व है, हमारे पास राहुल गांधी का चेहरा है, हमारा कांग्रेस का कैंडिडेट मजबूती से चुनाव लड़ रहा है. इस बार उत्तर भारतीय पूरी तरीके से भाजपा के खिलाफ वोट करेंगे. हा विजय पक्का आहे तुमचं म्हणणं, विजय पक्का आहे. अनधिकृत बांधकामाचा विषय चाललाय त्यामुळे सांगतो, यांचाच एक उमेदवार आहे या पार्टीचा, समोर त्याचा अनधिकृत बांधकाम आहे. सगळं समोर बघा तुम्ही, सगळं अनधिकृत आहे, हे अनधिकृत आहे, हे सगळे दुकान स्टॉल टाकले तो पण अनधिकृत आहे, आणि तो या इकडे उभा आहे इलेक्शनला. हे पहिला त्यांना विचारा की हे कसा चाललंय त्यांचं. बरं त्यांचं म्हणणं आहे आपल्याकडेच 16 नंबर प्रभाग के जितने भी है आबाकाड सारे उम्मीदवार यही के हैं, स्थानीय है. कांग्रेस हमेशा झूठ बोली है और कांग्रेस भूले, 16 नंबर के उम्मीदवार यही रहते हैं. मैं आपको बताऊं, एक कार्य 16 नंबर के उम्मीदवार बाहरी हैं, बहुजन विकास आघाड़ी के पास कोई उम्मीदवार ही नहीं है. इसके लिए इन लोगों ने नया गांव से उम्मीदवार बुलाया है. नंबर 1 रस्ते हा नाला सोपारा वसई विरार रस्ते, ठीक आहे ना. कसे आहेत रस्ते? चकाचक आहेत. बरं विचारू. हा रस्ते 600 MLD पाणी येते वसई विरार मध्ये. 600 MLD फक्त एका मताच्या बदल्यात मंत्रीपद घेऊ शकले असते, पण मंत्रीपद नाही. आज 50 करोड 100 करोड गद्दार आरोप केले जातात. या सगळ्या राजकारणामध्ये एक माणूस एकदम वेगळा आहे. महाराष्ट्राचे 288 आमदार, यामध्ये एक माणूस एकदम वेगळा म्हणजे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर. फक्त विकास आणि विकास. आता मत पाहिजे रस्ते आता मत पाहिजे होतं शेवटचं क्षितिजाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण मत दिलं आणि मताच्या बदल्यात मंत्रीपद नाही घेतलं तर काय घेतलं? 250 करोड रुपयाचं हॉस्पिटल घेतलं, 400 खाटांचं रुग्णालय वसई विरारसाठी घेतलं. जे रस्ते केलेत ते कोणी केलेत? फक्त आणि फक्त लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनीच केले. रस्ते उत्तम झालेत, 100% केलेत जे रस्ते. एक मिनिट शांततेत चर्चा करू ना. वसई विरार मधले रस्ते कसे आहेत रस्ते? रास्ते तो बड़ा सब खराब है. रास्ते यहाँ पर हमारे सरकार ने हमारे इतने साल 35 साल है सरकार चली, 35 साल में हमें कुछ नहीं हुआ. और सब अपना ही बनाया, लोड बेरिंग बिल्डिंग बनाई, लोड बेरिंग बिल्डिंग सब टूट रही है अपने आप टूट रही. बिल्डर लोगों को इन लोगों ने बिल्डर लोगों को दिया, ये बिल्डर लोगों को इन्होंने क्या मौका? सब उनको पैसे कमाने का मौका दिया. बीजेपी सरकार आज आ रही है, बीजेपी सरकार को मौका मिलना चाहिए.
हमारे भारतीय जनता पार्टी को मौका मिलना चाहिए। और ये भारतीय जनता पार्टीचे नेते रस्त्याच्या मुद्द्यावर मी आलेलो आहे. हा, रस्त्यावरनं चालायचंय, रस्त्यावरनं जायचंय, होय की नाही? काय रस्त्यांची अवस्था काय? रस्त्याची अवस्था एकदम दयनीय आहे. वसई विरारचं हे दुर्दैव आहे की वसई विरारमध्ये खड्ड्याचं भूमिपूजन केलं जातं, खड्ड्याचं उद्घाटन केलं जातं आणि जे रस्ते रिपेअर केले जातात ते 2 तासामध्ये उखडले जातात. हे परिवर्तन आहे. ह्यांच्याकडे उमेदवार नाहीयेत. हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार चोरी करतात. पहिले वोट चोर केलं, आता उमेदवार चोरी करतात. ह्यांचा उमेदवार असा आहे, त्यांचा बूथ क्रमांक माहिती नाही. बर बर, रोड, रस्ते, देखिए, जब तक पिछली सरकारों ने यहाँ पे जो यहाँ का स्थानीय प्रशासन, यहाँ के उम्मीदवार थे, रोड, रास्ते, सड़क का पूरा सत्यानाश कर चुके थे. जब से हमारे आमदार चुन के आए उसके बाद से, चूंकि आने के बाद से बारिश का समय आ गया. बारिश इस साल चूंकि ज्यादा हुई, इसके लिए रोड का काम हो नहीं पाया. लेकिन जैसे ही बारिश बंद हुई है, आज आपको बताऊं, आज सारे रास्ते जितने भी हैं लगभग सबके प्रपोजल बने हुए हैं. काफी के टेंडर भी निकल चुके हैं, काम भी चालू है कहीं कहीं. और मैं आपसे वादा करता हूं कि 1 साल के अंदर नाला सोपारा वसई विरार की सारी सड़कें आरसीसी से होंगी, कंक्रीट से होंगी और उसमें पैच वर्क लगाने की जरूरत आता रस्ते व्यवस्थित नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? अरे बिल्कुल नहीं है. व्यवस्थित होणार आहे. पहिले व्यवस्थित नव्हता, आता रस्ते व्यवस्थित करणार आहे. अच्छा, पहिले रस्ते व्यवस्थित नव्हते. नव्हते, आता व्यवस्थित. हो, आता आम्ही करून देऊ. भारतीय जनता पार्टी सर, मी काय बोलतो, इकडे ट्रेनिंग कॉलेज आहे, इकडे ट्रेनिंग कॉलेज आहे आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर इकडे वॉशिंग मशीन आहे. हे सगळे जेवढे उभे आहेत ते वेगळे पक्षाचे आलेले आहेत. भाजपचं कोण आहे विचारा, त्यांना विचारा. भाजपचा लाईफ फ्री दिलाय, 40 वर्ष माझं मी दिलंय आणि मलाच बाहेर काढून टाकलंय म्हणून लिडर व्हायला लागलाय. ट्रेनिंग इकडे घ्यायचं आणि मग राजकारण तिकडे करायचं. म्हणून तुम्हाला अपक्ष उभं राहावं लागलं. म्हणून मला अपक्ष व्हावं लागलं. तुमच्या निष्ठेची किंमत नाही केली गेली. नाही केली, नाही केली. नाही केली. बस बस. 40 वर्ष आयुष्यातलं 40 वर्ष आहे स्वतः दिलं, ह्याने ट्रेनिंग दिली हा. आणि मग ह्यांच्याकडे जाऊन तिकीट घेतलं. बर, यांच्याकडं त्यांनी तिकीट नाही दिलं म्हणून मला तिकीट दिली नव्हती. एक मिनिट. त्यांनी तिकीट नाही दिलं म्हणून ते वाईट. साहेब, मला तिकीटची गरज नव्हती. मला तिकीटची गरज नव्हती. मला जबरदस्तीने निर्दलीय लढावं लागलं. कालच्या आलेल्या लोकांना तिकीट दिलेलं आहे. त्यांना विचारा ते कुठल्या पक्षातून आलेले आहेत, त्यांना विचारा. त्यांना विचारा, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. चर्चा वेगळीकडेच जाते, विकासावर चर्चा करायची. आता हे वेगळं सुरू झालं. उमेदवार नसताना त्यांचा भाऊ पण ते घेत आहे, म्हणजे त्यांच्याकडे उमेदवार त्या सक्षमचा नाही आहे का की आमच्याकडे लिडरशिप आहे, कसा तोडता येईल त्या म्हणून तिकडे आमचे कॅन्डिडेट घेतात. मला एक सांगा, ब्लॅक मनी आणणार होते, व्हाईट मनी सुद्धा आणला नाहीये, हे काय विकास करणार आहे हे मला सांगा. बरं, ठीक आहे. हा, बोला. 1990 पासून जो विषय चालू आहे त्यांचा, आणि तुम्ही जे बोलता रोड, ही जी सभा चालू आहे, आपला जो कार्यक्रम चालू आहे, हा रोडवरच आहे. हा रोड आहे आणि हा रोड आमदार इतर ठाकूर यांनीच बनवलेला आहे, क्षितिजदादांनीच बनवलेला आहे. सिंगल रोड होते सगळे, हायवे पासून पूर्ण वसई तालुका सिंगल रोड होता. सगळे डबल झाले, मोठे मोठे रोड झाले. हे कोणी केले? हे आमदार इतर ठाकूर, आमदार क्षितिजदादा ठाकूर यांनीच केलेले आहेत. हे बाकी कोणी केलेलं नाही. आणि हे जे आरोप करतायत ना, शाळा नाही, हे नाही, ते नाही, हे स्वतः शाळा जी चालवतायत ना, महापालिकेची शाळा नाही. हे जे जेपीजी स्वतः शाळा चालवतात ना, त्यांच्या कोविड काळामध्ये यांच्या शाळेतल्या मुलांची फी पण यांनी माफ नाही केली. ज्या कोविड काळामध्ये बहुजन विकास आघाडीने जे काम केलं, आमचे आमदार इतर ठाकूर यांनी जे काम केलंय, वेगवेगळ्या ट्रस्ट मार्फत खिचडी. एक असा आरोप आहे की तुम्ही महापालिकेची स्वतःची एक शाळा इथं तयार नाही करू शकला. हे बघा, गेल्या 11 वर्षात त्यांचं सरकार आहे. सरकारकडे वारंवार मागणी होती आहे, झेडपीच्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळा हस्तांतरित करा. त्याच्या मागणी आज 11 वर्ष झाली आम्ही करतोय त्यांच्याकडे. तशी 20 वर्षाला चालू आहे. झेडपी शासन पेपरवर्क चालू आहे, पेपरावर सगळं आहे. 11 वर्षाला त्यांचे सरकार आहे, का देत नाही हे त्यांना विचारा. बरं, ठीक आहे. शेवटचा मुद्दा, मी यानंतर क्लोजिंग कडे जाणार. शाळा, हा, शाळा महापालिकेची स्वतःची शाळा नाही, तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट शाळा जपल्या. मैं आपको बता रहा हूँ, महानगर पालिका की पूरे क्षेत्र में कहीं भी साला नहीं है. लेकिन
हमारे आमदार आने के बाद से महानगर पालिका 2009 में एस्टेब्लिश हुई थी। 2009 से 2024 तक इन लोगों को साला स्कूल की याद नहीं आई, क्योंकि ये लोग प्राइवेट स्कूल खोल करके और पालकों का शोषण कर रहे थे। लेकिन 2024 में हमारी प्रायव्हेट स्कूल तुम्ही उघडले, पूछिए इनके शीर्ष नेतृत्व का कितने प्राइवेट स्कूल है वो बताएंगे। और उसके बाद से हमारी सरकार आने के बाद से, हमारे विधायक आने के बाद से हम लोगों ने जितने भी नगर जिला परिषद के स्कूल हैं सबको बिना मूल्य महानगर पालिका में कन्वर्ट करने का आदेश लाया है। हमारे रेवेन्यू मिनिस्टर बावन कुले साहब ने पूरा आदेश दिया है और 2 साल के अंदर हम लोग हाईटेक क्लास का महानगर पालिका का जो है हम लोग विद्यालय बनाने वाले हैं। बरं, आश्वासनाची गर्दी आहे मंडळी. वेळ माझ्याकडे संपत आलेला आहे, पण जाता जाता थोडक्यात अगदी तुम्हाला जर संधी मिळते कुठली 5 महत्वाची कामं तुम्ही करणार झटझट? सबसे पहले अगर हमें मौका मिला तो हम अपने प्रभाग में बच्चों को पढ़ने के लिए एक विद्यालय बनाएंगे। वसई विरार महानगर पालिका में पूरे क्षेत्र में सबसे पहले अगर हमें मौका मिला हम स्कूल बनाएंगे, हॉस्पिटल बनाएंगे, बच्चों को खेलने के लिए गार्डन बनाएंगे, खेल का मैदान बनाएंगे युवाओं के लिए। और उसके बाद से इस शहर को अनाधिकृत बांधकाम से मुक्त करने के लिए ये सारे और क्लस्टर की योजना ला करके सबको सम्मान से घर देंगे। संधी मिळते तुम्हाला 5 महत्वाची कामं कुठली करणार? या ठिकाणी संधी मिळाल्यावर प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी ड्रग्स एमडी पकडले जात आहेत. आम्ही वसई विरार जो आहे नशामुक्त करायचा प्रयत्न करू. त्यानंतर पाण्याची जी टंचाई आहे ती पूर्णपणे सोडवू. या ठिकाणी जे बॉटलतर्फे पाणी सप्लाय केलं जातं त्याचा आरो जो आहे तो एकदम कमी असतो, त्याची प्रति उचलण्याचा प्रयत्न करू. म्हणजे स्वच्छ पाणी देऊ, 24 तास लाईट देऊ, योग्य रस्ते देऊ आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जे बहुजन विकास आघाडीने नाही केलं आणि ज्याच्यामध्ये नवीन आलेला बीजेपी आमदार पण कमी पडतोय, या ठिकाणी सरकारी शाळांची आम्ही उपलब्धता करून देऊ, जागोजागी अंगणवाडी बनवू, हॉस्पिटलची दर्जा सुधारू. बरं, ठीक आहे. माझा वेळ संपलाय. हा काय पुन्हा संधी मिळते नव्याने काय? 2 मिनिटं. त्याच्या अगोदर जे हॉस्पिटल आमच्या सिद्धिदादांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक भेट दिलेली शिंदे साहेबांनी, पहिलं तर शिंदेसेना कुठे आहे ते विचारा. हा पहिला मुद्दा. त्यांच्याबरोबर त्या लोक युतीमध्ये आहेत ते कुठे आहेत शिंदेसेना, त्यांच्या आजूबाजूला कुठे दिसत नाही. पहिला मुद्दा. मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना ते जे हॉस्पिटलची गिफ्ट दिलेली त्याच्यामध्ये ओपीडीची रूम कुठे आहे एवढं जरी त्यांच्या आमदारांनी दाखवलं ना तरी आम्ही काही हरू. एक दुसरं, त्या हॉस्पिटल बांधताना हे आमच्या महापौरांच्या बंगल्यात प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसलेले आणि त्याच्यावरनं त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी हमरीदुमरी केली पालकमंत्र्यांचं नाव घेऊन. हे सगळे प्रकार त्यांचं काम, गुंडगर्दी करायचं काम त्यांचं. पूर्ण मंत्रिमंडळ येतं इकडे, परवा सीएम येत आहेत. एक स्थानिक पक्ष, एक आमदार, फक्त लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिधर ठाकूर यांना हरवण्यासाठी पूर्ण मंत्रिमंडळ यावं लागते. 35 वर्षात केलेली काय काम आहेत ही आमची नाही, ही जनतेची ताकद आहे. यंदा महापौर कोणाचा? मैं बता रहा हूँ यंदा महापौर कोणाचा? महापौर 100% भारतीय जनता पार्टी का अगला होगा. ठीक आहे. प्रत्येकाचे दावे प्रतिदावे या ठिकाणी होताना दिसतात मंडळी. हा आहे एकूणच वसई विरार महानगरपालिकेतल्या मतदारांचा मूड. हा मूड आपण जाणून घेतला. या मूडमध्ये वेगवेगळ्या समस्यांवरती चर्चा केली. चला पुन्हा एकदा आपण वेगळ्या ठिकाणी जाऊन तिथला मूड महापालिकांचा जाणून घेऊयात. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.